बाबा, काल राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आल्या होत्या मोर्शी आश्रमशाळा. तर त्यांनी आदेश दिले आहेत चौकशीचे, पण वारंवार या घटना आहेत त्या घडत असतात. त्यामुळे कठोर कारवाई किंवा कठोर अशी चौकशी होणं गरजेचं आहे. त्या बाबतीत आपण काय आदेश दिले? या घटना घडू नयेत यासाठी निश्चितपणे खबरदारी घेणं गरजेचे आहे. आश्रमशाळामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी, त्या विभागावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे. कोणाची मुलगी असेल, कोणाचा मुलगा असेल, आपल्या विश्वासाने आपल्या त्या ठिकाणी हॉस्टेलला ठेवण्याची व्यवस्था आहे. राज्य सरकार, आदिवासी विभाग आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करतो आहे. पण आपल्या एका चुकीमुळं, आपल्या दुर्लक्षामुळं कोणाचा तरी बळी जाऊ नये, हा प्रकार होणं उचित नाही. यासाठी काल आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या स्वतः त्या ठिकाणी भेट दिली आणि योग्य ती चौकशी करून त्यांनी अहवाल देण्याचा राज्य सरकारला निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चित ज्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रसंग असेल तो त्यांना करावा लागेल, कारण कोणाची मुलगी जाणं हे योग्य नाही. आणि अशा प्रकारच्या घटना घडूच नाहीत यासाठी दक्षता घेणं गरजेचं आहे. मी त्यांना वारंवार सूचना केलेल्या आहेत. आपण आपल्या संस्थेमध्ये, आपल्या शाळेमध्ये आपण स्वतः शिक्षकांनी, कर्मचाऱ्यांनी जे आहेत त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि असे प्रकार परत होऊ नयेत यासाठी दक्ष राहावं. अशा प्रकारचे मी रुपालीताईंच्या बरोबरसुद्धा चर्चा केलेली आहे की आपण सविस्तरपणे चौकशी करून ही घटना घडले त्याच्यापेक्षा घडूच नये यासाठी काही आदेश द्यावेत. ते अंमलात आणण्यासाठी राज्य सरकार त्याला प्रयत्न करेल. आपणही त्याच्यामध्ये लक्ष देऊ अशा प्रकारची खात्री देणं.